नवीन वर्षाची काहीतरी नवीन सुरुवात करायची म्हणून सकाळ सकाळी उठून घरात शेजारील मंदिरात जाऊन आले. खरंच खूप छान वाटलं. तसंही न्यू इयरचा केक तर आम्ही रात्रीच कट केला होता. घरी आल्यानंतर मम्मी म्हणली, आज काहीतरी स्पेशल बनवूया. म्हणलं ठीक आहे. तर ती म्हणली, आज सरसो का साग बनवूया. तर म्हणलं ठीक आहे, मी बनवते आणि तुम्हालाही रेसिपी देते. सरसो का साग बनवण्यासाठी आपण इथे 3 ते 4 भाज्या घेतल्यात. पहिलं तर आपण पालक, परत पतवा, सरसो आणि मेथी सगळ्या भाज्या चांगल्या बारीक कापून धुवून कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून त्याला 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला. तडक्यामध्ये आपण लाल मिर्च, अद्रक लसणाची पेस्ट, कांदा आणि टमाटर टाकणार आहोत. सर्वात आधी कढईमध्ये 2 ते 3 चम्मच मी तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी 2 लाल मिर्च टाकून चांगलं फ्राय करून दिले. त्याच्यानंतर जे अद्रक लसूणची पेस्ट आहे त्यालाही टाकून चांगलं लाल होईपर्यंत मी फ्राय केले. त्याच्यानंतर ती चांगली फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये मी 3 कांदे कापून टाकलेले आहेत. तुम्ही 2ही टाकू शकता. चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टमाटरची प्युरी टाकली आहे. तुम्ही 2 टमाटरची टाकू शकता, पण मग भाजी थोडी आंबट लागेल, तर एकच टाका. मी एकच टाकले. नंतर ते चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी भाजी आहे ती चांगली बारीक करून मिक्सरमध्ये ती टाकायची. बारीक करण्याचं कारण काय, तर ती भाजी वेगवेगळ्या भाज्या आहेत, तर त्याचे दाताखाली येऊ नये किंवा अडकू नये, त्याच्यामुळे त्याला चांगलं बारीक करायचं आहे. नंतर भाजी चांगली हलवून घ्यायची. तुम्हाला जसं हवं तशी तुम्ही तितकी पातळ, तितकी घट्ट ठेवू शकता. मला जास्त पातळ आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडंच पाणी टाकले. तुम्ही जास्तही टाकू शकता. चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे आहेत. तसं तर मी काहीच टाकलं नाही. मी फक्त 1 चम्मच लाल तिखट टाकले आणि चवीनुसार मीठ. तरी भाजी खूपच छान झाली होती. नंतर वरून मी थोडंसं 2 चम्मच बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं मिक्स करून त्याला त्याच्यामध्ये टाकलं आहे. बेसन टाकल्याने भाजी थोडी घट्ट होते आणि थोडं ना त्याचा टेस्ट वेगळाच येतो. खूप छान लागते. खरं तर ही भाजी मक्के की रोटी के साथ खाते, लेकिन आम्हाला ती आवडत नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.